आजच्याला आपल्या रानामध्ये ऊस दिसायपेक्षा आपल्याला बुजवणे दिसतील जास्त. बुजवणे आम्ही लावलेले आहेत आजच्याला. त्याचं कारण असं का आज तारीख आहे 7 जानेवारी 2026 आज आणि वार बुधवारी. तर त्याच्यामध्ये आता आपला व्हिडिओ आज शूट करायचा नव्हता किंवा अगोदरच आपले एक 2-4 दिवस अगोदर आपल्याला शूट करायचा होता, पण आपण अजून 4-5 दिवस लेट केलेला आहे. त्याचं कारण असं का आज आपल्याला आजच्या तारखेला आपल्या ह्या ऊसाला लागवड करून 20 दिवस पूर्ण राहिले तर एकदम 20 दिवस. 18 डिसेंबरची लागवड आहे आणि आज 7 जानेवारी 2026 आहे. तर आज 20 दिवस पूर्ण येतं. पण विषय असा आहे का लवकर व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं का आपलं ऊस हे 15 दिवसामध्ये बऱ्यापैकी आपला वर आलेला होता. जर पाहायला गेलं तर इथं दिसत असेल पण व्हिडिओमध्ये लवकर दिसत नाही. तर आता तुम्ही जर थोडं बारकाईनं जर बघितलं तर व्हिडिओमध्ये दिसेल काही ठिकाणी तुम्हाला, काही ठिकाणी दिसेल, काही ठिकाणी दिसणार बारीक बारीक कोंब आहेत. आता ही जर पाहिलं तर ह्या अशी कोंब आहेत. आज 20 दिवस झालेले त्याला. तर आपला एक डोळा पद्धत आहे. तर ह्या अशी कोंब आपलं ह्या अंतर आता ठिबकचं अंतर आहे त्याच्यामुळं ह्या अंतराने आपली ऊस अशी उगून आलेले आहेत 20 दिवस झाले आपल्याला. तर याच्यामध्ये लवकर बनवायचं व्हिडिओचं आपलं कारण असं होतं तर हे ऊस लवकर निघले ते आपल्याला रानामध्ये 15 दिवसातच निघले ते. पण हे सशाने काय केलं, सशाने हे असं सारी कोण डागवले ना आपल्याला शेजारी तिन्ही साईडला. तर सशाने इतकी कातरण सुरू केली त्याच्यावाले का एवढाले कोंब होते तिकडे आलेले, याच्यापेक्षा मोठाले कोंब होते आलेले. ते सारे ते बुडापासून छाटून टाकले. त्याच्यामुळे आज आपण थोडेसे आज टिपर होते आपल्याकडे ऊस होता थोडासा. तर ते आपण आज परत कट करून आज 20 दिवस झाले तरी आपण आज एवढे फडकीभर आपण एक लावलेला आहे. तर ते हां, तर ते आपण आज पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडाफार ऊस. आपला अशी शंका आहे का जर आजोक आता आपण आज लावलेले ती बुजवणे त्याच्यामुळे आपल्या याचे रिझल्ट आता नंतर कळतेनच काय आला भेटे का नाही भेटे म्हणून तसे. पण आता आपण शंका होती का आपलं वाटलं जर याच्यात आणखीन जरी उगलेले जर ऊस जर त्याने अजूक जर खायला सुरू केलं ना, अजूक जर चालू ठेवलं तर आपले खाडे जास्त होते ना. त्याच्यामुळे आपण एक शंका म्हणून एक परत आजच्याला पण जवळपास 4-5 मोळ्या, 2-3 मोळ्या किंवा 3-4 मोळ्या आपण आज कट करून एक डोळा पद्धतीने परत तिथं पाणी देऊन एक सरी म्हणून अशी एक टाकलेली टिपराची. तर त्याचं काय आपल्याला एक ॲडव्हान्टेज आपल्याला भेटणं असं हिशोबाने आपण टाकलेलं तर त्याला एकदा पॉज कर. आणि जे आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे एक डोळा पद्धत आपण रिस्कवर आपल्या लावलेलं आहे का उगत का काय त्याचे आपल्याला माहिती नव्हतं. तर ते आपलं सक्सेस आहे कारण की मला बी दिसू राहिलं अजून तर आपले उगवून चालूच आहे 20 दिवस झाले तर. पण आता मी जे तिथे आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी मला चांगल्यापैकी ऊस उगलेला आहे. फक्त विषय तेवढाच येतो परत आपण सशाने खाल्ल्यामुळे ऊसाचे खाडे जे दिसायला लागले तर बऱ्यापैकी. नाही तर जर ते नसता खाल्ला तर आपला जे आपण प्रयोग केलेला आहे एक डोळा पद्धतीचा ते सक्सेस आहे आपला, त्यात काही वाद नाही आहे. पण आता ते प्राण्यावर आता आपल्याला ते एक नियंत्रण करावं लागेल. तर ते विषय वेगळा. आता आपण ज्या वेळेस आता याच्या नंतर आपण व्हिडिओ बनवणार आहे. आता काय आपण सध्या व्हिडिओ बनणार नाही आपण. पण ज्या वेळेस आता आपल्याला कॅमेऱ्यामध्ये ऊस चांगला दिसा ना, आपला चांगला हाईटला येईन ऊस त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवू. सध्या काही आपल्याला गरज नाही व्हिडिओ बनवायची. तर